नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। आर्थिक मर्यादा, मनी मेक्स द मेअर गो अशी इंग्रजीत म्हण आहे। सर्व सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही असे नेहमी बोलले जाते। सरकारी खात्याकडून शाळांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याला नियमांमुळे अनेक मर्यादा पडतात। शाळेत हिशेबातील बारकाव्यांची ज्या मुख्याध्यापकाला माहिती असते त्यांच्या कामातून व खर्चाबाबत घ्यावयाच्या निर्णयातून एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास प्रगट होत असतो। माध्यमिक शाळांना अनुदान देताना संबंधित अधिकारी विचारात घेतात ते निकष, अनुदान प्राप्त असलेल्या खर्चाच्या बाबी, अनुदानास अपात्र असलेल्या बाबी इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा मुख्याध्यापकाने बारकाईने अभ्यास केला पाहिजे। सत्र फी खाते व त्यातून करावयाचा खर्च, विकास निधी व त्यातून करावयाचा खर्च याची माहिती असणे अत्यावश्यक आहे। आपण केलेला खर्च अनुदानास पात्र कसा होईल व अनुदानास अपात्र असलेल्या खर्चाला कात्री कशी लावता येईल याचे चिंतन व मनन मुख्याध्यापकाने सतत केले पाहिजे। मुख्याध्यापक अभ्यासू, कल्पक, प्रयत्नवादी व योग्य अधिकारी यांच्याशी योग्य वेळी संपर्क साधणारा असेल तर चांगल्या कामासाठी पैसा सहसा कमी पडत नाही। उदाहरण पहिले, शाळेवर नवीन आलेल्या श्री ख. रा. अधिकारी यांनी शिक्षक, लेखनिक व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांना विश्वासात घेऊन व केवळ दुर्लक्ष व अनास्था यामुळे शाळेचे आर्थिक नुकसान कसे झाले याची खात्री तयार केली आणि याची यादी सर्वांपुढे मांडली। शाळेच्या चारही बाजूंनी सिमेंटमध्ये पुरलेले लोखंडी खांब व काटेरी तार यांचे कुंपण होते। गेल्या 25-30 वर्षात सारे खांब व काटेरी तार हळूहळू गायब झाले आहेत। एकेकाळी याच ठिकाणी छान कुंपण होते, याची निशाणीही आज शिल्लक नाही। एक लोखंडी दरवाजाही तेथे दिसत नाही। 2. जागेअभावी मोडके बाक, खुर्च्या इत्यादी लाकडी सामान वरांड्यातच कोपऱ्यात रचून ठेवलेले असते, त्यातून फळ्या, लोखंडी पट्ट्या हळूहळू चोरीस जातात। 3. वर्गातील तसबिरी फुटतात व नाहीशा होतात। 4. वर्गातील एखाद्या डेस्कची पाठ प्रथम डुगडुगते, स्क्रू ढिले होतात, लोखंडी पट्ट्यातून पाठीमागची फळी खाली पडते, ती काही दिवस कोपऱ्यात उभी असते, एक दिवस दिसेनाशी होते। याप्रमाणे अनेक बाकांच्या मागील फळ्या हरवलेल्या आहेत। 5. वरांड्यातील व वर्गातील बल्ब्स नवीन बसवलेले तरी 8-10 दिवसातच ते जळाले आहेत असे लक्षात येते। ट्यूब्स देखील सारख्या बदलाव्या लागतात। 6. ध्वनिक्षेपकाच्या मागील युनिटची नेहमी चोरी होते। 7. पायऱ्या व वरांड्यातील शहाबादी फरशा काढून नेलेल्या आहेत। 8. अनेक खिडक्या, लाकडी दरवाजे जागेवर नाहीत, त्यांच्या काचा फुटलेल्या आहेत। 9. पालक संघाने विद्यार्थ्यांसाठी सायकल शेड बांधून दिली होती, तिचे पत्रे चोरीला गेले आहेत। आज शेडचे भग्न अवशेष उभे आहेत। 10. शाळेच्या परिसरात 5 बाभळीची झाडे जागेवर नाहीत, तेथे फक्त खुंट आहे। 11. विहिरीच्या रहाटाची जाड लोखंडी साखळी कुठे गेली ते कोणालाच माहीत नाही। आता उदाहरण दुसरे, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राव यांच्या वार्तालाप करताना काही गोष्टी फार चांगल्या वाटल्या। 1. शाळेची इमारत संस्थेची आहे पण तिच्या काही भागांच्या बांधकामासाठी त्यांनी इमारत अनुदान व इमारत कर्ज शिक्षण खात्याकडून मिळवलेले होते। 2. संस्थेच्या इमारत असलेल्या शाळेला सरकार भाडे देते। इमारतीची थोडीशी जरी वाढ झाली तरी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांची शिफारस घेऊन ते वेळीच भाडे वाढवून घेतात। 3. शिक्षण संचालकांजवळील शिल्लकी रकमेतून विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या शाळांना तुटीचे
अंदाजपत्र असेल तर अनुदान मिळते. या शाळेला तसे अनुदान मिळालेले आहे. 4. शाळेच्या कार्यक्षमतेचा स्तर उच्च ठेवून गुरुजनांनी च्या मदतीने शैक्षणिक प्रयोग म्हणून माध्यमिक शिक्षणाला नवी दिशा दिल्याबद्दल या शाळेला विशिष्ट कारणासाठी दिले जाणारे अनुदान ॲड हॉक ग्रँट मिळालेले आहे. 5. शाळेला लागूनच असलेले खाजगी मालकीचे क्रीडांगण विकत घेण्यासाठी त्यांना सरकारी अनुदान मिळालेले आहे. 6. माजी विद्यार्थी संघटनेने शाळेला रंग देणे, इमारत दुरुस्त करणे यासारख्या अनुदानास पात्र नसलेल्या बाबींसाठी मुक्त हस्ताने मदत केलेली आहे. 7. परिसरातील सधन शेतकरी व विविध संस्था आर्थिक मदत करतात, त्यातून अनुदानास अपात्र असलेल्या बाबींवर खर्च केला जातो. 8. शाळेच्या शिक्षक पालक संघाने शाळेचा रंगमंच, सायकल स्टँड, बोअरवेल यासाठी आर्थिक मदत केलेली आहे. 9. सरकारी हिशेब तपासणी झाल्यावर अनुदानास अपात्र ठरलेल्या बाबींची यादी करतात. 15 दिवसाआत श्री राव संबंधित अधिकाऱ्यांसोबत आपला दृष्टिकोन मांडून त्यातील बऱ्याच बाबी अनुदानास पात्र करून घेतात. यावरून प्रयत्नवादी मुख्याध्यापकास पैसा मिळाल्याशिवाय राहत नाही हे लक्षात येईल. उदाहरण 3. श्री शेजवळ या ज्येष्ठ लिपिकाने शिक्षकांच्या मेळाव्यात आर्थिक बाबी व अनुदान या संबंधात खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले. 1. परीक्षांवर होणारा खर्च सत्र फीमधून करावा लागतो, पण घटक चाचण्यावर होणारा खर्च जनरल खर्चात टाकला तर अनुदानास पात्र होतो. 2. फर्निचर दुरुस्तीच्या पावतीत कोणते व किती नग दुरुस्त केले, मजुरी किती दिली याची स्पष्टपणे उल्लेख करावा लागतो. हा खर्च योग्य आहे अशी प्रथम खात्री करून घेऊन मगच खर्च केला आहे असे प्रमाणपत्र मुख्याध्यापकाने पावतीवरच द्यावयाचे असते. 3. पोस्टेजचा खर्च अनुदान पात्र आहे, पण उत्सव समारंभांची निमंत्रणे पाठविणे शाळेची वार्षिक पोस्टाने पाठविणे यासाठी पोस्टेजचा झालेला खर्च अनुदानास अपात्र आहे. 4. शिक्षक व कर्मचारी यांच्या नेमणुकांच्या संदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात दिल्यास ती अनुदानास पात्र असते, मात्र उत्सव समारंभाच्या किंवा शिक्षकांच्या संस्थेच्या मदतीसाठी केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या जाहिरातीवरील खर्च अनुदानास अपात्र असतो. 5. गावातील टपाल वाटपासाठी व बँक व्यवहार करण्यासाठी शिपायाने सायकल भाड्याने घेतल्यास ते भाडे अनुदानास पात्र असते. शाळेने सायकल विकत घेतल्यास तो खर्च अनुदानास पात्र असतो. शिक्षक किंवा लिपिक शाळेच्या सामानाच्या खरेदीसाठी परगावी जातात तेव्हा त्यांच्यावर होणारा प्रवास खर्च व दैनिक भत्ता यावर होणारा खर्च अनुदानास पात्र असतो. मात्र हे सामान गावात मिळत असेल तर अशा खर्चावर अनुदान मिळत नाही. 7. विजेचे बिल, बल्ब्स, ट्यूब्स, पंखे यावर होणारा खर्च अनुदानास पात्र असतो, पण संस्थेचे कार्यालय शाळेत असेल तर त्या ठिकाणी होणाऱ्या अशा खर्चावर अनुदान मिळत नाही. 8. विद्यार्थ्यांच्या शारीरिक तपासणीवर होणारा खर्च सत्र फी खात्यातून करावा लागतो, पण प्रथमोपचाराच्या सामानावरील खर्च जनरल खात्यातून केल्यास त्यावर अनुदान मिळते. 9. खालील खर्च सत्र फी खात्यातून केले तरी चालतात, पण सत्र फी खात्यावर खर्चाचा बराच बोजा असतो, म्हणून खालील खर्च जनरल खात्यातून करावा, कारण या खर्चावर अनुदान मिळते. विद्यार्थी वाचनालयाची पुस्तके. 2. चित्रकला व हस्तकला सामान. 3. शारीरिक शिक्षणाचे साहित्य. मात्र खेळाच्या साहित्यावर अनुदान मिळत नाही, तो खर्च सत्र फीमधूनच करावा लागतो. 4. बँडचे सामान. 5. दृकश्राव्य साधने. 10. बालवीर पथकाच्या शिक्षक व बालवीर पथकाच्या शिक्षिका यांना गणवेश खरेदीसाठी दरवर्षी 80 रुपयांचे मानधन दिल्यास तो खर्च अनुदानास पात्र असतो. 11. शिपायांना दिलेला गणवेश व त्यांची धुलाई यावर होणारा खर्च अनुदानास पात्र असतो. 12. बागकामासाठी टिकाव, कुदळ, फावडे, झारी कुंपणासाठी तट्ट्या, बादल्या, कुंड्या, घमेली, पहार इत्यादी सामानावर केलेला खर्च अनुदानास मिळते. माळ्यास मानधन दिल्यास ते अनुदान पात्र असते. उदाहरण 4. पैसा आणि धडपडी. केवळ पैशाअभावी या शाळेतील एक चांगला उपक्रम बंद पडण्याच्या बेताला आला होता. अशा वेळी मनी मेक्स द मेअर गो
किंवा चांगल्या कामासाठी पैसा कधीच कमी पडत नाही यासारख्या परस्पर विरोधी विधानांची कसोटी लागण्याची शक्यता असते. एक चांगला विकसित पावलेला उपक्रम बंद करावायची की तो वाटेल ते करून ते पुढे चालू ठेवायचा असा गुरुजनांसमोर प्रश्न उभा राहिला होता. ते एवढे मात्र निश्चित. तालुक्यातील एक लहानशा गावातील टुमदार शाळा, मुख्याध्यापक तरुण, उत्साही, कल्पकनी, प्रचंड आत्मविश्वासाने सर्वांना प्रोत्साहन देणारे, गुरुजन परिश्रमांची पर्वा न करणारे. शहरी शाळेत सुद्धा जे शैक्षणिक उपक्रम चालत नाही ते आपल्या शाळेत राबविण्याची जिद्द असलेले व संघभावनेने भरपूर काम करणारे. शाळेचे छापील वार्षिक हा अनेक उपक्रमांपैकी एक आगळा-वेगळा उपक्रम होता. छापील वार्षिकाचे फायदे. हा उपक्रम खालीलप्रमाणे उपयुक्त होता. 1. या धडपडणाऱ्या शाळेतील दैनंदिन शिस्त, कामकाज, तेथील विविध उपक्रम व त्यामुळे पदरात पडणारी फलिते यांची बारीकसारीक माहिती घरोघरी पालकांना मिळत असे. त्यामुळे एका चांगल्या संस्थेला आपला हातभार लागला पाहिजे अशा आपुलकीने ची भावना शाळेच्या परिसरात निर्माण झाली. संपर्काने स्नेह वाढीला लागत होता. 2. जिल्ह्यातील प्रमुख शाळांना व राज्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षण तज्ज्ञांना वार्षिक छाप पाठविले जाई. शाळेचा लौकिक वाढत होता. अधिकाधिक प्रतिष्ठा लाभत होती. गुरुजनांच्या कल्पकतेला वाव मिळत होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यापनाला पूरक अशा विविध धडपडीचा तो शोध घेऊ लागले. दिव्याने दिवा पेटत होता. 3. कामाचा छापील अहवाल घरोघरी जात असल्याने आपले दैनंदिन कामकाज नियमितपणे व रेखीवपणे पार पाडले पाहिजे. विविध उपक्रमात सातत्याने राहिले पाहिजे या जाणिवेने एका सकस शैक्षणिक वातावरणाने शाळा व परिसर भारावून गेले. 4. शाळा गावाचे सांस्कृतिक केंद्र बनले. गावकरी व गावातील तरुणांच्या संघटना व मंडळे त्यांच्या उपक्रमांच्या व योजनांच्या बाबतीत मार्गदर्शन व सहकार्य मागू लागले. 5. माझे गाव, आमची शेती, माझ्या गावातील रूढी व परंपरा अशा सदरातून विद्यार्थी माहिती गोळा करून लेखन करू लागले. त्यामुळे शाळेच्या भोवतालच्या 12-15 किलोमीटरच्या परिघातील गावांच्या समाज जीवनाचा व सांस्कृतिक जीवनाचा सर्वांना परिचय झाला. अंधश्रद्धा व श्रद्धा, कालबाह्य झालेल्या रूढी व रूढ होत असलेल्या परंपरा यांचाही विद्यार्थ्यांना परिचय झाला. 6. कवी संमेलन. या सदरातील महाराष्ट्रातील ज्येष्ठ व श्रेष्ठ कवी आणि कवयित्री यांना क्रमिक पुस्तकातील त्यांच्या कवितांवर एक प्रश्नावली पाठवली होती. माननीय कविवर्य कुसुमाग्रज, यशवंत, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, सोपानदेव चौधरी, पद्मा गोळे, इंदिरा संत, संजीवनी मराठे यांनी मोठ्या आनंदाने उपक्रमाचे कौतुक करून प्रश्नावलीचे उत्तरे स्वहस्ताक्षरात पाठवली. ही उत्तरे शोकेसमध्ये लावल्याचे पुस्तकातील कवी विद्यार्थ्यांच्या जवळ आले. 7. भित्तिपत्रिका. वर्गाची हस्तलिखिते व काच फलकातून लावले जाणारा मजकूर. यातून छापील वार्षिक मजकूर निवडीत असलेल्या त्यांचा दर्जा सुधारू लागला. 8. इतिहासशास्त्र, हिंदी व इंग्रजी या विषयावरील विद्यार्थी लेखन करू लागले. हेची फल काय मम तपाला. वरीलप्रमाणे फलिते पदरात पडत असताना हेची फल काय मम तपाला असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली. 1. शाळेतील उपक्रम धडपडी यांची संख्या वाढू लागली तसा सत्र फीवरील बोजा वाढू लागला, ती अपुरी पडू लागली. 2. कागद छपाई व चित्रांचे ठसे यांच्या किमती वाढल्याने व त्या प्रमाणात सत्र फी न वाढल्याने छापील वार्षिकांचा खर्च सत्र फीमधून करणे जमेनासे झाले. 3. प्रत्येक संस्थेने व शाळेत शालेय धडपडी म्हणजे अभ्यासाच्या मार्गातील लोडणे असे मानणारी काही मंडळी असतात. हा पांढरा हत्ती पोसणे बस झाले असे त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सुचवायला सुरुवात केली. आर्थिक अडचणींवर मात. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी गुरुजन व विद्यार्थी चिंतन करू लागले, उपाय सुचवू लागले. 1. छापील वार्षिकासाठी जाहिरात घ्याव्यात, पण शालेय वार्षिकाचे अंतरंग व बहिरंग यांचा विचार करता जाहिरातीतून खर्च भागवण्याची कल्पना जवळजवळ सर्वांनाच पटली नाही. 2. विद्यार्थ्यांना नफा ना तोटा या किमतीला अंक विकत घ्यावा अशी सूचना पुढे आली.
पुढे पालकांना जाचक वाटणारी व सातत्याने ही सूचना अंमलात आणणे अवघड वा शक्य असल्याने ही सूचना मागे पडली. 3. पालक शिक्षक संघाने स्वेच्छेने काही आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली. 4. सदन पालक, सदन नागरिक व माजी विद्यार्थी यांनी स्वेच्छेने देणगी दरवर्षी देण्याचे ठरविले. 5. गावातील श्रीमंत हितचिंतकांकडून देणग्या मिळाव्यात. ही सूचना चांगली होती, पण नवीन इमारतीचे बांधकाम, शाळेला रंग देण्याचे काम, बक्षिसांची ठेवी इत्यादींसाठी दरवर्षी निधी गोळा करावा लागत असल्याने व ठराविक हितचिंतकांवरच त्याचा बोजा पडत असल्याने हा उपायही अंमलात आणणे योग्य वाटले नाही. 6. इतर धडपडींवर खर्चात काटकसर करावी. ही सूचना दात करून पोट भरण्यासारखी होती. 7. छापील नियतकालिकांच्या प्रत्येक पानावर तळटिपेच्या ठिकाणी एक बोधवाक्य टाकावे व कंसातील जाहिरातदाराचे किंवा त्यांच्या फर्मचे नाव लिहावे. अशा पद्धतीने मागितलेल्या जाहिरातींना चांगला प्रतिसाद मिळाला. 8. शिक्षक व सदन विद्यार्थी यांनीही खारीचा वाटा स्वस्फूर्तीने उचलला. आर्थिक अडचणींवर मात. वरील सर्व उपायांना अडचणींवर मात करून छापील वार्षिकाचा उपक्रम निर्विघ्नपणे पार पाडला. चांगल्या कामाला पैसा कधीच कमी पडत नाही हे सिद्ध झाले. पण 8 वर्षानंतर हा उपक्रम अचानक बंद पडला. आर्थिक अडचणींमुळे नव्हे तर पैशाच्या दारिद्र्यापेक्षा कल्पनेचे दारिद्र्य व प्रोत्साहनाबाबतचा दिवाळखोरपणा याच गोष्टी अनेक धडपडींना तोंडघशी पाडतात हे कटू सत्य मनाला चुटपूट लावून गेले.